तुमच्या समोर एक गाण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून तो एक भजन तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या की ज्या महान मानवाने संदनापरी जीवन दुःखी कष्टी शोकांना हा मार्ग दिला आणि आपलं दुःखी जीवन सुखमय बनवलं असं त्या महामानवासाठी हे सुंदर असं भजन तुमच्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून काय म्हणायचे आहे की बाबा मेरी हर शाम हर दिन तेरे नाम से गुजर जाता है कि बाबा मेरा हर दिन हर शाम तेरे नाम से गुजर जाता है, इसलिए बाबा तू मुझे अपनी पनाह में रखता है, इसलिए तू बाबा मुझे अपनी पनाह में रखता है। म्हणून आपण चौकांनी जेव्हा या मार्गात गेलो तेव्हा त्या कार्यकर्त्यांना त्या मार्गदर्शकांना शब्द दिला, मरीन किंवा जगीन भगवंतांच्याच नावावर। काकाजी बरोबर आहे ना? चुकीची जर बोलत असेल तर मला तुमचा एक छोटासा मुलगा म्हणून मला माफ कराल, कारण मी खूप मोठा ज्ञानी नाही। म्हणून काय म्हणायचं आहे, जो बीत गया सो बीत गया, तकदीर के बिना क्या करे। जो बीत गया सो बीत गया, तकदीर के बिना क्या करे। जो तीर निकला कमान से उसका पीछा कौन करे। इसलिए कि निष्काम सेवा दी है बाबा ने, कि बाबा ने निष्काम सेवा दी है बाबा ने। हम जिएंगे या मरे भगवत नाम पर। इसलिए म्हणून एक छोटासा भजन आणि या ठिकाणी बसलेले सर्व सेवक आहेत ना, असे तेरवीच्या कार्यक्रमामध्ये बसल्यासारखे काहून बसले? तेरवीच्या कार्यक्रमात बसलो का आपण? बाबांनी आपल्याला काय दिलेलं आहे? आपण मार्गात यायच्या आधी रडतच होतो, मार्गात आलो दुःखी जीवनातून आज सुखाकडे आपण आलो, म्हणून आपला चेहरा हसत राहायला पाहिजे। आज आपण या ठिकाणी हा भव्य सेवक संमेलन करत आहोत। सर्व सेवक आहेत ना? आहेत का? मी जेवलो नाही तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, आणि तुम्ही जेवण केल्या अजून डबल फेर जरी दिला तर तुम्ही जेवू शकता। म्हणून सर्वांनी एकदा जोरात बोल भगवान बाबा हनुमान जी की, महान त्यागी बाबा जुमदेव जी की। परमात्मा काय म्हणायचे? जुमदेव जी बाबा सद्गुरु आमचा, जुमदेव जी बाबा सद्गुरु आमचा। कृपा केलिया सबजणवर, कृपा केलिया सबजणवर। किती शोभून किती शोभून किती शोभून दिसते बाबा जुमदेव जी। दोन्ही हात सर्वांच्या वर। आता तुम्ही म्हणत असाल की हा दादा हात वर कशासाठी करायला लावतो? जेव्हा आपण एखादी गुन्हा करतो आणि पोलीस आपल्याला म्हणतो यू आर अंडर अरेस्ट, तो कशासाठी म्हणतो? की मी गुन्हा केलाय बाबा, आता माझा हा देहभान सर्व तुला आहे, अर्पण आहे। म्हणून आपण जेव्हा या मार्गात आलो आपण सर्व देहभान मन धन तन आपण त्या बाबाला अर्पण केलेलं आहे। म्हणून आज हे जागरण नाही, आज ही एक काही क्षणापुरती भक्ती आहे। म्हणून सर्वांनी हात वर करा दोन्ही आणि टाळ्यांच्या गजरामध्ये किती शोभून दिसते बाबा जुमदेव जी। दिसते बाबा जुमदेव जी।
दुसरा त्यागी या जगी होणार नाही, दुसरा त्यागी या जगी होणार नाही. म्हणून होणार ना जगामध्ये बाबा सारे सत्य आहे सत्य नाही होणार ना तोटा. होणार ना जगामध्ये बाबा सारे सत्य आहे सत्य नाही होणार ना तोटा. आकाशी किरती आहे हो मोठी, बाबाची किरती आहे हो मोठी. विश्वास देऊन शपथावर, विश्वास देऊन शपथावर. त्या महात्माजी बाबा जोगदीजींनी आपल्याला किती शब्द दिलेले आहेत कोणी सांगते का? सांगत असेल चला माझ्याकडे बघू. सांग दादा. शब्द 3 कोणते? सत्य, मर्यादा आणि प्रेम. सत्य म्हणजे एक परमात्मा एक भगवंत. मर्यादा म्हणजे जी आपण रोज मन धन तनातून करतो ती भक्ती, आणि प्रेम म्हणजे आपलं आचरण. ह्या 3 गोष्टी बाबांनी दिलेल्या आहेत. म्हणून काय म्हणायचं? बाबाची किरती आहे हो मोठी, बाबाची किरती आहे हो मोठी. विश्वास देऊन शपथावर, विश्वास देऊन शपथावर. किती शोभून दिसते बाबा जोगदीजी, किती शोभून दिसते बाबा भक्तीला जेव्हा सुरुवात केली तर 1 नाही 2 नाही 6 वर्ष त्याग केला. विचार करा शेवटानो की त्या महामानवानी 6 वर्ष त्याग कसा केला असेल. आणि आज आपल्या सेवकाला फक्त 41 दिवसाचा त्याग देतात. काकाजी बरोबर आहे ना? चुकीचं नाही. फक्त 41 दिवसाचा त्याग देतात तरी तेही आपण बरोबर पूर्ण करत नाही. ही वास्तविकता आहे. सुशील खोटं बोलत नाही की जेव्हा आपल्या मागे दुःखाचं डोंगर होतं आपण या मार्गामध्ये प्रवेश केलो. आज आपण सुखाचे जीवन जगू लागलो म्हणून आज आपण जोगदीजीचे बाप झालो. आणि एक म्हणणं आहे महात्माजी बाबा जोगदीजींनी म्हटलं होतं की या जगामध्ये लाखो सेवक होतील, या जगामध्ये लाखो सेवक होतील परंतु बोटावर मोजण्या व्यक्ती राहतील. मी इथून खोटं बोलणार नाही. आपले मार्गदर्शक आहेत. जर कदाचित मी जर चुकत असेल बोलण्यात तर मला माफ करा. महात्माजी बाबा जोगदीजींनी म्हटलं होतं की सेवक जाग्या आगे तूफान आने वाला है, जो जागेगा वो पाएगा, जो सोएगा वो खोएगा. बरोबर आहे ना काकाजी? म्हणून बाबा हनुमान जी आहे सुखाचे जोगदीजी जहा केला आले धरतीवर. बाबा हनुमान जी आहे सुखाचे जोगदीजी जहा केला आले धरतीवर. गणलीला महात्माजी बाबा जोगदीजींनी
आपल्याला 5 नियम दिलेले आहेत. त्यापैकी जर आपण एका नियमाचं जरी पालन केलं, 4थ्या नियमामध्ये काय दिलेलं आहे बाबांनी, कोणी सांगेल का? 4थ्या नियमात बाया झोपल्या वाटते, जगण्याच्या बाया झोपल्या की दादाने भजन गालं. आतापर्यंत हिंदी ऐकले तुम्ही, आता आपल्या भाषेत भजन म्हणतोय. आपली नागपूरची भाषा आहे ना मराठी, खाल्लो पिल्लो मी गेलतो आहे ना आपल्या मराठी. मग सांगा 4था नियम कोणता? चर्चा भेटत होतं तुमच्या गावात? आमच्या राजूला होते, आम्ही वेळ भेटलेच जातो, नाही काही जात नाही, कारण आम्हाला तेवढी वेळच नाही. काकाजी बरोबर आहे ना? आम्ही सुखी झालो, आपल्याला तेवढी वेळ आहे का? नाही. आता कोण देईल चर्चा बैठक मध्ये? सर्व आपल्याला घरीच पडते, याच्यामधून फुरसूत काही मिळत नाही. येतात का? नाही येतात म्हणतात काकाजी. मग सांगा 4था नियम कोणता? हा, त्या बात कुटुंबात आणि सेवकात एकता कायम करणे. आपण करतो का? तसंच एक बायांसाठी एक तो आहे ना, आपल्या स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नाही. आपण पाडतो का? जा माय हात तिकडे जाऊन मला दिसूच नको, असे बाया भाऊ आमच्याकडे. आता तुम्ही म्हणले मग अशी उखाणा तो घेणार नाही की खोका खोका खोक्यावर खोका, मी त्याची मांजर तो मा बोका. कधी नाव घेणार नाही, पण नाव जरूर सांगतील आमच्या इकडच्या बाया, तसे चांगले आहेत सुशील भाऊ. म्हणून त्याग खडवीला भगवंते दावला, त्याग खडवीला भगवंते दावला. वर्षापासून लागलेली भूतबला होती, हे सुद्धा या मार्गामध्ये सुखी झाले सुशील भाऊ. की 8-8, 10-10 वर्षापासून ज्यांच्या मागे भूतबलेचा प्रकार होता, ते सुद्धा या मार्गामध्ये नुसत्या कार्यकर्त्याच्या शब्दांनी आज सुखी समाधानाचे जीवन जगू लागले. म्हणून सैतानाने भूताचा शोभा केला, माझा परिणाम
धन्यवाद प्रवीण दादा की तुम्ही आम्हाला एक छोटंसं भजन करण्याचं या ठिकाणी आम्हाला संधी दिली त्याबद्दल अभिनंदन. शेवटचं एक गीत आणि त्यानंतर